अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 विधान परिषदेमध्ये आमदार इद्रिस नायकवडी यांनी मुख आणि बधिर लहान मुलांमध्ये करण्यात येणाऱ्या आणि महाराष्ट्रामध्ये मोफत नसणाऱ्या लहान मुलांसाठी होणाऱ्या कोक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रियेचा मुद्दा उपस्थित केला। यावर आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी उत्तर देताना सांगितलं की महाराष्ट्र सरकार राज्यातील लहान मुलांना ही शस्त्रक्रिया मोफत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करेल। चर्चेदरम्यान आली यावर जंग राष्ट्रीय वाक व श्रवण दिव्यांग संस्था यांचाही उल्लेख करण्यात आला। बऱ्याच वर्षांपासून मूकबधिर असणाऱ्या मुलांच्या पालकांकडून, सामाजिक संघटनेकडून आणि अनेक सामाजिक संस्था आणि डॉक्टरांकडून महाराष्ट्रामध्ये ही शस्त्रक्रिया मोफत करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती। मिरजेमध्ये डॉक्टर सुधीर कदम यांनी जवळजवळ 250-300 मुलांचे अधिवेशन घेऊन अशी मागणी करण्यात आली होती। कार्यक्रमाचा दाखला आहे आमदार नायकवडी यांनी दिला। विधान परिषदेमध्ये हा मुद्दा मांडत महाराष्ट्रभर ही शस्त्रक्रिया लहान मुलांना मोफत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली। म्हैसूर येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिअरिंग राष्ट्रीय मूकबधिर संमेलनामध्येही महाराष्ट्रामध्ये अशी सुविधा करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। मिरजेतील ज्येष्ठ कान नाक घसा तज्ज्ञ डॉक्टर सुधीर कदम सर आणि सामाजिक संघटना खिदमत-ए-खल्क तर्फे जहीर मुजावर मिरज यांनी आमदार इद्रिस भाई नायकवडी यांचे आभार प्रकट केले। N24 मराठी न्यूजसाठी मिरजहून प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला। लागला ही छोटी मुले ते कॉक्लिअरी इम्प्लांट्स इथे बसवलेले आहेत। मिरजेमध्ये पण हे ऑपरेशन होतं। खरं दुर्दैवानं काय आहे की कर्नाटक गव्हर्नमेंटमध्ये हे ऑपरेशन फ्रीमध्ये होतं। याच्यासाठी काही पैसे द्यायला लागत नाही। मी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला अशी विनंती करतो की असे जे विकलांग मुलं आहेत त्यांचं हे कॉक्लिअरी इम्प्लांट ज्याला म्हणतो ते ऑपरेशन जर स्कीममध्ये झालं तर खूप महाराष्ट्राच्या लोकांना मदत होईल अशी मी विनंती करतो। आदरणीय सभापती महोदय, 97च्या अयोध्येच्या माध्यमातून अत्यंत आरोग्य विभागाच्या विचाराधीन असणारा परंतु त्यावर निर्णय न झालेला एक विषय आज आपल्यासमोर आपण मांडत आहोत ठेवलेला आहे। महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाकडून अत्यंत चांगल्या योजना, अत्यंत गोरगरिबांना मदत करण्याचं धोरण चांगल्या पद्धतीने राबवत आहे आपलं महाराष्ट्र शासन आणि त्यात आरोग्य विभाग हे करत असताना लहान मुलांच्यासाठी म्हणून ही कॉक्लिअर इम्प्लांट ही एक शस्त्रक्रिया करावी लागते। त्या बाबतीत मात्र थोडंसं पुढं मागे झालं आहे आणि दुर्लक्षित झालेलं आहे की या शस्त्रक्रियेसाठी इतर राज्य म्हणजे केरळ असेल, तेलंगणा असेल, कर्नाटक असेल, तामिळनाडू असेल, हे राज्य मात्र यासाठी वेगळे निकष लावून त्या पद्धतीने मदत करतायत। या शस्त्रक्रियेसाठी सुमारे 6 ते 7 लाख रुपये खर्च येतो। हे काय असं बाहेरचं कोटेशन नाही, आपल्या शासनानंच, केंद्र शासनानं निर्माण केलेली अलीयावर जंग या नावाने एक इन्स्टिट्यूट आहे आणि ती हे विषय हाताळत असते आणि त्यांच्या माध्यमातून आपण घेतलेल्या याच्याप्रमाणे कोटेशन मध्ये की 6 ते 7 लाख रुपये त्यांना अपेक्षित आहे आणि ही संस्था त्या ठिकाणी शस्त्रक्रियेसाठीचा खर्च घेत होती, पण त्यासाठी लागणारी जी काही सामग्री आहे ती मात्र ते देत होते। म्हणजे उदाहरणार्थ ते आज जे बसवायचे इम्प्लांटसाठी म्हणून जे लागत होतं ते देत होते। त्यामुळं हे अत्यंत एक तोकडी प्रोव्हिजन आपल्या या बजेटमध्ये आपल्या विभागात आहे की 2 लाख रुपयेच आपण देतो। आणि त्यात दुसरी गोष्ट अशी झाली की आपण 2 वर्षापर्यंतची वयोमर्यादा त्यात निश्चित केलेली आहे। पण होतंय काय की मूल जन्माला आलं की आता नवीन पद्धत सुरू झाली की मूल जन्माला आल्यावर पेडिट्रिस्ट पण तिथंच असतो, तो लगेच त्या मुलाला चेक करतो, बाळाला चेक करतं आणि लगेच त्याला त्याच वेळेला सगळ्या गोष्टी कळतात असं नाही। काही दिवस जावे लागतात की त्याचा कुठला ऑर्गन डेव्हलप झालाय का नाही झालं, कुठला एखादा पार्ट कमी आहे जास्त आहे हे कळायला काही दिवस जातात। तसं ह्या बहिरेपणाचं किंवा याला ऐकू न येतंय ह्याची टेस्ट व्हायसाठी आणि पूर्ण ते नक्की त्याचं कॉन्क्लुजन निघुस्तोवर तेवढ्या 2 वर्षाच्या काळात ते होऊन त्याचं ऑपरेशन होणं शक्य नाही आणि म्हणून 3.5 वर्षे तरी किमान देणं अपेक्षित आहे असं या तज्ज्ञांचं मत आहे। जे ENT तज्ज्ञ आहेत त्यांचं म्हणणं आहे की 3.5 वर्षाचा तरी तो कालावधी असावा जेणेकरून 2 वर्षात त्या मुलाचे काय डेव्हलपमेंट आहे काय नाही, त्याची ऍक्टिव्हिटी काय बघून त्यानंतर आम्हाला ते त्याच्या निष्कर्षापर्यंत जाता येईल की ह्यांना शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे का नाही, शस्त्रक्रिया करून हा विषय सरळ होणार आहे का नाही। कारण त्या मुलांनाही शेवटी आपल्याला नैसर्गिक प्रवाह म्हटलं तर सर्वसामान्य प्रवाहात त्यांना इतर मुलांच्यावर आणलं पाहिजे। जर ती मुलं आपण दुर्लक्षित केली
आणि त्यांच्या आईवडिलांची परिस्थिती नाही, त्या कुटुंबाची परिस्थिती नाही म्हणून ती दुर्लक्षित राहिली आणि त्यांनाही शस्त्रक्रियेचा लाभ मिळाला नाही, तर ती मुलं सर्वसामान्य जीवन जगणाऱ्या इतर मुलांच्या प्रमाणे राहू शकणार नाहीत, त्या सर्वसामान्य प्रवाहात ते राहू शकणार नाहीत. आणि म्हणून मला वाटतं की ह्यात आपल्याला जातीनं लक्ष माननीय मंत्री महोदयांनी घालण्याची आवश्यकता आहे. अनेक योजना आपण घेतोय, अनेक दुवा घेतोय लोकांचा. आज आपण कॅन्सरच्या साठी म्हणून त्या ठिकाणी द्यायची आपली जी अमाऊंट होती ती वाढवली आणि बाकीचं आता आपण थोडंसं अवयव प्रत्यारोपणासाठी म्हणून सुद्धा त्या ठिकाणी लागणारी अमाऊंट सुद्धा आपण वाढवली. म्हणजे ज्या ज्या गरजा आहेत त्या आपण जाणून त्या ठिकाणी पूर्ण करतोय. मग ही एक गरज आहे आणि ही अत्यंत महत्वाची गरज आहे. मला वाटतं आपण सुद्धा या कार्यक्रमासाठी मिरजेला एकदा आलेला होतात काय चुकलं, हा VC वर त्या ठिकाणी आपण तो कार्यक्रम अटेंड केलेला होता. मला आठवतंय की किती मुलं, 250 मुलं तरी आपण त्या कार्यक्रमात बघितली की ज्यांना या शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांच्यातला फरक वगैरे, त्यांची ऍक्टिव्हिटीज वगैरे. तर त्यामुळं त्या मुलांना आपण न्याय देणं अपेक्षित आहे. आणि मला वाटतं की महाराष्ट्र शासनाच्या एवढ्या सगळ्या व्यापातून या लहान मुलांना दुर्लक्षित करणं योग्य होणार नाही. त्यामुळे यातल्या 2 मागण्या आहेत. एक मागणी ही आहे की जी वयोमर्यादा 2 वर्षाची केलेली आहे ती 3.5 वर्षाची करा. आणि दुसरी गोष्ट, 2 लाखापर्यंत आपण जी मदत करतो त्याऐवजी ती 6 ते 7 लाखाच्या दरम्यान त्याचा खर्च येतो तेवढं करा. आणि हे पाहिजे तर मी इतर राज्यांची सुद्धा आपल्याकडं त्या ठिकाणी द्यायची व्यवस्था मी केलेली आहे. आणि अलियावर जंग इन्स्टिट्यूट सुद्धा त्यांच्याकडून सुद्धा या पद्धतीचं कोटेशन त्या ठिकाणी आपल्याला मी दिलेलं आहे. त्यामुळे हे सगळे शासकीय यंत्रणामार्फत आहे, काय खाजगी मार्फत नाही आहे. त्यामुळे ह्याची विश्वासार्हता नक्कीच आहे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की राज्यात जवळपास आज म्हणजे आपण एवढं देत नाही आहे म्हणून काही जण नोंदणीच करत नाहीत आपल्याकडं. आणि म्हणून आपल्याकडं काही आकडेवारी असू शकते, कदाचित ते 150-200च्या दरम्यान वगैरे असू शकते, 300च्या दरम्यान असू शकते, परंतु खऱ्या अर्थानं हा आकडा फार मोठा आहे. माझ्या अंदाजानं गेल्या वर्षी जी माहिती घेतली होती की सुमारे 1200 मुलं यासाठी म्हणून म्हणजे वेटिंगवर होते. आता त्यांना आपलंच धोरण थोडंसं कमी मदतीचं होतं त्यामुळे ते आपल्यापर्यंत अप्रोच होऊ शकले नाही. पण आपण जर व्यवस्थितपणाने ह्या मदतीचा विचार करून मदत वाढवली, ती योजना व्यवस्थितपणाने आपण डिक्लेअर केली तर निश्चितपणाने हे सगळं गरजू मुलांना त्या ठिकाणी आपण न्याय द्यायचं काम त्या ठिकाणी करू शकू. सभापती महोदया, सन्मान्य सदस्य इद्रिस नायकवडी साहेब आणि त्याचबरोबर सन्मान्य सदस्य सन्मान्य खोडके साहेब या दोघांनीही जन्मजात बहिरेपणाचा एकूण जो काही आजार आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती जे ऑपरेशन्स करायला पाहिजे त्याची गरज आणि त्याच्याबद्दल शासनानं काय करावं याच्याबद्दलच्या सुद्धा त्यांनी अपेक्षा व्यक्त केल्यात. खरं तर हे खरं आहे की जन्मजात संवहनशक्ती कमी होणं अथवा जन्मता करणं बधिरी असणं या एकूण जे काही आपल्या भारतामधलं एकूण जन्मजात कर्ण बधिरी असण्याचं प्रमाण जे आहे ते प्रति 1000 मध्ये 4.7 ते 10 पर्यंत आहे. आणि या सगळ्याचा एकूण ज्यावेळेला लक्षात येतं त्यावेळेला उशीर झालेला असतो आणि त्यामुळे साहजिकच या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असल्या तरी दुर्लक्षित राहतात. आता बऱ्याच वेळा असं होत असते की वेगवेगळ्या पद्धतीच्या योजनांच्या माध्यमातून ज्यावेळेला पालकांच्या लक्षात येते त्यावेळेला पालक प्रयत्न करतात, ज्यांची आर्थिक स्थिती चांगली असते ती कुटुंब चांगल्या पद्धतीने आपल्या पद्धतीने सुद्धा व्यवस्था करतात. आणि मग साहजिकच एका बाजूला आर्थिक संपन्नता असणारे लोक चांगल्या पद्धतीने आपल्या मुलांवर उपचार करतात आणि दुसऱ्या बाजूला ज्यांना कल्पनाही नसते आणि कल्पना असताना सुद्धा काही आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे सुद्धा या बाबतीत काही अडचणी येतात. यापूर्वी आपला जो काही एकूण महात्मा फुले आरोग्यदायी योजनेमध्ये याचा समावेश होता आणि त्या समावेशाच्या माध्यमातून आपण सुद्धा या एकूण 1356 जी पॅकेजेस होती त्या पॅकेजेसमध्ये याचा समावेश होता. पण समावेश जरी असला तरी याच्यामधली रक्कम कमी होते आणि आपण सन्मान्य इद्रिस नायकवडी साहेब जे म्हणतात ती वस्तुस्थिती खरी आहे. त्याला येणारा खर्च जो आहे तो खर्च आणि आमचं पॅकेज याच्यामध्ये कुठंच म्हणजे मेळ बसत नाही असं म्हणायला पाहिजे. त्यामुळे साहजिकच एकदा मिरजला अशाच पद्धतीचे 250 ते 300 मुलांचं ऑपरेशन झाले होते. मिरज हे तसं मेडिकल हब आहे आणि त्यामुळे साहजिकच तिथल्या सगळ्या डॉक्टर्सनी तिथल्या आमदार महोदय खासदार महोदय सगळ्यांना आग्रह करून मलाही बोललं होतं. मला येता आलं नव्हतं पण मी फेसीवरती उपस्थित राहिलो होतो आणि त्यावेळेला सुद्धा माझ्या लक्षात आलं होतं की या विषयामध्ये गांभीर्यपूर्वक आम्ही जेवढं काम करू तेवढं महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या विभागामध्ये बैठक घेतली. त्या बैठकीनंतर आमच्या अधिकाऱ्यांना आम्ही सूचना दिल्या आणि त्याच्यानंतरच्या 2 गोष्टींवरती आम्ही पुढे निघालो. आज सुद्धा काही गोष्टी आम्ही करणं गरजेचं आहे त्याच्याबद्दलचं सुद्धा मी निश्चितपणे सांगेन. आपण केंद्र शासनाकडे याची मागणी केली कारण 7 ते 7.5 लाख रुपयेपर्यंतचा खर्च साधारणतः याच्याबद्दल येतोय. RBSKच्या एकूण नॉर्म्समध्ये आपल्याला ज्या पद्धतीने जायला पाहिजे त्याच्यासाठी येणारा खर्च आणि दुसरा असा आहे की 2 वर्षाच्या ऐवजी याचा कालावधी वाढवला पाहिजे.
RBSKच्या नॉर्म्सप्रमाणे 2 वर्षाच्या पुढे जाता येत नाही. त्यामुळे आम्ही केंद्र शासनाकडे याच्याबद्दलचं पत्र लिहिलं. पत्र लिहूनच थांबून चालणार नाही, तर त्याच्याबद्दलचा पाठलाग सुद्धा आम्ही करतोय. कारण 2 वर्षाच्या ऐवजी किमान 5 वर्षांपर्यंत जर आपण याच्याबद्दलची एक गाईडलाईन्समध्ये थोडीशी दुरुस्ती केली तरच हे खऱ्या अर्थानं आपण बऱ्याचशा लोकांना लाभ मिळू शकतोय. RBSK ही योजना महत्त्वाची आहे आणि या योजनेचं नियमन मात्र दिल्लीतून होते. त्यामुळे साहजिकच केंद्र शासनाकडे प्रयत्न करणं आणि आमच्या वतीनं त्याच्यासाठी पाठलाग करून त्याला मान्यता घेण्यासाठी, कारण तो परत देशपातळीवरती सगळ्या राज्यांमध्ये तो जाणारा विषय आहे, फायनान्शियल बर्डन आहे, त्यामुळे साहजिकच त्याला वेळ लागेल. पण आमचा प्रयत्न निश्चितपणे त्याच्यासाठी सकारात्मक आहे आणि आम्ही निश्चितपणे त्याच्यात रिझल्ट देऊ. दुसरा मुद्दा आहे की एका बाजूला ते होत असताना महात्मा फुले आरोग्य योजना जी आपल्या सगळ्यांची अतिशय महत्त्वाची योजना आहे, त्या योजनेबद्दल सुद्धा आम्ही याला कशा पद्धतीनं पुढे घेऊन जाऊ शकतोय याच्यासाठी सुद्धा आम्ही एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये साधारणतः 5 लाख रुपयेपर्यंतचे आमच्याकडून खर्च आणि उरलेला 2-2.5 लाख रुपयाचा जो खर्च आहे तो खर्च आता जी काही मुख्यमंत्री महोदयाने नवीन आमच्या ह्या महात्मा फुले आरोग्य योजनेला जी मोठी ऑपरेशन्स आपण करतोय 9 ते 22 लाख रुपयेपर्यंतची तरतूद केली, अशामध्ये सुद्धा त्याचा समावेश जर केला तर अनेक मुलांच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण अशा पद्धतीची योजना होईल. त्यामुळे एका बाजूला केंद्र शासनाकडे 2 वर्षाच्या ऐवजी 5 वर्षांपर्यंत याचा एकूण कालावधी वाढवण्यासाठीचा प्रयत्न आणि त्याचबरोबर RBSK इतकंच महात्मा फुले आरोग्य योजनेमध्ये सुद्धा योजनेतली सुधारणा करून या सगळ्या ऑपरेशनचा खर्च उचलण्याची जबाबदारी घेण्यासाठीचा प्रस्ताव सुद्धा शासनाच्या वतीने आम्ही पाठवतो. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.